हाय हॅलो नमस्कार. निहारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर बघा इथे मी जे आपले शर्ट किंवा मग जे ब्लाऊजचे पीस उरलेले असतात, जे शिवून आपले तुकडे तुकडे उरतात, त्यापासून आज मी सुंदर अशी आणि एकदम 5 ते 10 मिनिटातच तयार होणारी बॅग तुम्हाला दाखवणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला माझे येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी बघायला मिळतील. तर चला आपण बघूयात ही बॅग कशी बनवली. तर इथं बघा मी जे ते कापड दाखवलं होतं त्यापासून 2 पीस कट करून घेतलेत आणि त्याचं माप आहे 9.5 इंच लांबीला आणि उंचीला आहे 6 किंवा तुम्ही 6.5 इंचही घेऊ शकता. तर बघा इथे मी 6 इंचाचा हा पीस कट करून घेतलेत आणि असे मी 2 पीस कट केलेत आणि त्याला मी जे आपलं फोम शीट किंवा रबर शीट याला अटॅच करून घेतलंय आणि त्याच मापाचा आपण इथं 2 अस्तरचे पीस घेणार आहोत आणि अस्तरचे पीस मी इथं साईडने थोडेसे एक्स्ट्रा कट करून घेतलेत, जे आपल्यानंतर एक्स्ट्रा झाल्यावर कट करून टाकणार आहोत. तर बघा हे कट केल्यानंतर जे बाहेरचं पॉकेट तयार केलं होतं त्यासाठी मी इथं बाहेरचं पॉकेट तयार करण्यासाठी इथं एक पीस अस्तरचा घेतलेला आहे आणि अस्तरसाठी मी इथं नॉन वोव्हनचा यूज केलेला आहे. जर तुम्ही शिकत असाल, स्टार्टिंग असेल, तर तुम्ही घरातल्या कोणत्याही कापडापासून किंवा मग घरातल्या कोणतेही कापड तुम्ही अस्तरसाठीही यूज करू शकता. तर बघा इथे मी त्यातला एक पीस घेतलाय आणि त्याला असे खालच्या साईडला बाहेरच्या पॉकेटसाठी 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतलंय आणि 1.5 इंचावरती मार्किंग केल्यानंतर आपण ते कट करून घेणार आहोत. आता ही प्रोसेस तर आपण करतोय, पण त्याच्या आधी जर तुम्ही हा माझा व्हिडिओ आत्ता बघताय आणि जर ही तुम्ही बॅग आधी बनवली असेल, अशा प्रकारचा पाऊच तुम्ही आधी रेडी केला असेल, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही हा पाऊच आधी सुद्धा रेडी केलाय. सो बघा ही डिझाईन थोडी कॅज्युअल आहे पण खूप सुंदर आणि खूप उपयोगी आहे. ती आपल्या डेली लाईफमध्ये सुद्धा खूप उपयोगी होते. तर बघा इथे मी जे पीस कट करून घेतलाय त्याला त्याच मापाची एक चेन घेतलेली आहे आणि ती चेन उलटी ठेवून खालच्या जो आपला पार्ट आहे त्याला व्यवस्थितपणे अटॅच करून घेतले. आणि तुम्ही हा माझा व्हिडिओ कोणत्या सिटीतून किंवा कुठून बघत आहात तेही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका. तर बघा इथं आपण जे अटॅच केली होती, जी आपली चेन अटॅच करून घेतली होती, तर त्याला आपण ना अस्तर जोडून घेणार आहोत, आतलं पॉकेट तयार करून घेणार आहोत. तर बघा इथे जे आपण अस्तरसाठी आतल्या पॉकेटसाठी जे अस्तर कट केलं होतं तर ते अस्तर आपल्याला चेनवर ठेवायचे आणि ते आपल्याला तिथं स्टिच करून घ्यायचे. इथं आपलं स्टिच झाल्यानंतर आपल्याला जे अस्तरचा पीस आहे तो डबल फोल्ड करून आपल्याला तो पॉकेटच्या आकारात रेडी करून घ्यायचा आहे. म्हणजे ह्याच्यातच आपला जे बाहेरचं पॉकेट आहे ते इथं रेडी होणार आहे. तर बघा त्याच्या आधी हे जर आपण जे अस्तर होतं ते डबल उलटं करून त्याला दाबशिलाई देऊन घेणार आहोत आणि त्यानंतर ते डबल फोल्ड करून त्याला पॉकेटचा शेप देऊन घेणार आहेत. इथं अशाच प्रकारे तुम्ही जे घरातले शिल्लक कापड होते किंवा त्याच्यातनं तुम्ही वेगवेगळ्या वस्तू किंवा मग वेगवेगळ्या अशाच प्रकारे पॉकेट्स बनवूनही तुम्ही जर सेल केले तर त्याच्यातही तुम्हाला भरपूर प्रॉफिट मिळून जाईल. तर बघा इथं मी एक स्टेप बाय स्टेप फुल म्हणजे कुठेही मी ना कट न करता इथं पूर्ण जी आपली बॅग आहे ती इथं स्टिच करून दाखवली आहे. व्हिडिओमध्ये जरी ती 9-10 मिनिटाचा व्हिडिओ असेल तर पण जेव्हा तुम्हाला याची प्रॅक्टिस होईल ना तेव्हा 5 ते 6 मिनिटात खूप झाले हे बॅग स्टिच करून रेडी करायला. तर बघा इथे मी पॉकेट बनवून घेतलंय आणि त्यानंतर आपण जे वरचा त्याला पीस होता तो वरचा पीस त्याला अटॅच करून घेतो. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील किंवा माझे व्हिडिओ तुम्हाला थोडेही इन्फॉर्मेटिव्ह वाटत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज 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 व्हिडिओ खाली लाईक अँड कमेंट करायला विसरत जाऊ नका, कारण की तो एक लाईक अँड कमेंट करायला जास्तीत जास्त 1च सेकंड लागतो. त्यासाठी प्लीज लाईक अँड कमेंट करायला विसरत जाऊ नका. तर बघा इथे मी ते वरचा पीस पण जोडून घेतला आणि त्याला आहे ना दाबशिलाई देऊन घेते. बिगिनरसाठी हा व्हिडिओ खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि इथे मी खूप स्लोली खूप एक स्टेप बाय स्टेप सगळे तुम्हाला प्रोसेस इथं दाखवलेली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी किंवा मग तर तुम्ही विचार करत असाल बॅग मेकिंगसाठी तर हा व्हिडिओ फर्स्ट मी म्हणजे बिगिनरसाठी खूप म्हणजे खूप जास्त इम्पॉर्टंट होणार आहे. कारण की ही डिझाईन जेव्हा आपण फर्स्ट शिवतो तेव्हा ह्याच डिझाईनपासून सुरुवात करतो. तर बघा इथे मी
ते पीस रेडी केलं होतं, तर इथं मी दुसरी झिप घेतली आणि त्या पीसवरती वरच्या साईडला जॉईन करून घेतली. आणि आता आपण फिनिशिंगसाठी खास टिप, आपण अस्तर जे होतं ते आधी न जोडता आपण ह्याच्यावरून जोडणार आहोत, जेणेकरून आपल्याला आतल्या एकही धागेदोरी दिसणार नाही आणि आपली बॅग पूर्णपणे फिनिशिंग सह रेडी होते. तर बघा इथं मी त्याच्यावरती अस्तर जोडून घेते आणि सेम मला दुसऱ्या पीसवरही आपण तेच करणार आहोत. आता आपल्यापैकी बऱ्याचशा अशा ताई आहेत ज्या मला बॅग पॅकिंग बद्दल खूप जास्त कमेंट करतात, तर प्लीज मी त्यांना सगळ्यांना सांगते की जे तुम्हाला बॅग मेकिंग मटेरियल किंवा मग इतर काही गोष्टींबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल, तर आपल्या चॅनलवर जो इंस्टाग्रामची लिंक आहे त्या इंस्टाग्रामवर माझ्या आयडीवर जाऊन तुम्हाला मला DM करायचं आहे. त्यावरती तुम्हाला बॅग इन्फॉर्मेशन आणि बॅग मटेरियलची सगळी माहिती मिळून जाईल. तर आपल्या चॅनलवरती मी लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही मला डायरेक्टली मेसेज करू शकता. तर बघा अशाच प्रकारे मी इथं दुसरी पण पीस जोडून घेते आणि सेम ही प्रोसेस आपल्याला इथे पण करायची आहे, जी आपण फर्स्ट पीसला केली होती. आता मी अस्तरसाठी इथं नॉन वोव्हनचा यूज केलाय आणि ज्या मी छोट्या छोट्या बॅग्स वापरते त्यात शक्यतो अस्तरसाठी मी इथं नॉन वोव्हन आणि ते जे व्हाईटवालं अस्तर होतं तेच इथं मी यूज करते. आणि ही आपलं फॅब्रिक आहे ते प्युअर कॉटनचं आहे, त्यामुळे आपल्या बॅगचा लुक तर खूप छान दिसणार आहे. आणि ह्या कलरची बॅग पर्सनली हा माझा फेवरेट कलर आहे. तर मला कमेंटमध्ये हे सांगा की तुमचा फेवरेट कलर कोणता आहे आणि तुम्ही ही बॅग नक्की घरी ट्राय करून बघा. ही बॅग खूप युजफुल आणि रोजच्या लाईफमध्ये तर खूप जास्त उपयोगी ठरेल, कारण की जेव्हा आपण कुठे बाहेर जातो मार्केटला वगैरे, तर यात आपले छोटं मोठं सामान आरामशीर बसतं आणि ही खूप हँडी देखील आहे. तर बघा इथे मी दोन्ही पीस इथं रेडी करून घेतलेत आणि त्याला आहे ना आपल्याला एक एक रनर अटॅच करून घ्यायचा आहे. जर तुम्हाला रनर कसा अटॅच करायचा हे माहित नसेल किंवा हे तुम्हाला शिकायचं असेल, तर आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ आहे छोटा शॉर्टमध्ये आणि मी अजून एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड करणार आहे. तिथं तुम्ही सोप्या पद्धतीने रनर कसा लावायचा हे तिथं तुम्हाला मिळून जाईल. सो तेही व्हिडिओ आपला बघायला विसरू नका, तिथं जाऊन नक्की बघा. तर बघा आता हा आपला पीस रेडी केल्यानंतर चारही बाजूने जे एक्स्ट्रा होतं ते सगळं एक्स्ट्रा मी इथं कट करून घेते. आणि हे एक्स्ट्रा कट केल्यानंतर आपल्याला आता जी अस्तरची बाजू होती ती एका साईडला आणि जे आपले मेन पीस होते ते एका साईडला असं ऍडजस्ट करत आपल्याला चारही साईडने शिलाई द्यायची आहे. आणि जी आपली अस्तरची बाजू होती त्या अस्तरच्या बाजूला आपल्याला थोडीशी खालच्या साईडनी जागा शिल्लक ठेवायची आहे, ती बॅग आपल्याला सरळ करण्यासाठी. तर बघा इथं मी तुम्हाला मार्किंग करून दाखवते की आपल्याला शिलाई कशा प्रकारे स्टिच करून घ्यायचे. तर बघा इथं मी मार्किंग केली आहे, इकडली अस्तरची बाजू आणि तिकडं मेन पीस. अशा प्रकारे आपल्याला चारही बाजूने शिलाई करून घेऊन मध्ये थोडासा स्पेस शिल्लक ठेवायचा आहे ओपनिंगसाठी. तर इथं मी हे चारही बाजूने स्टिच करून घेतलंय. आणि आता आपल्याला अजून एक सेकंड टिप ही की आपले बॅगचे कॉर्नर व्यवस्थित एक चौकोनी आकार येण्यासाठी किंवा मग बॅगचे कॉर्नर व्यवस्थित दिसावे त्यासाठी जे आपले आतल्या साईडने जे कॉर्नर एक्स्ट्राचं आलेलं असतं ते व्यवस्थितपणे कट करून घ्यायचं, ते जेणेकरून आपल्या बॅगला एक चांगली फिनिशिंग रेडी होते. आणि हे कॉर्नर्स कट केल्यानंतर आपल्याला आता ही बॅग सरळ करून घ्यायची आहे. आणि ही सरळ करून गेल्यानंतर आपल्याला इथं 2 झिपरवाला हँड पाऊच इथं मिळणार आहे. आणि तुम्हाला हा हँड पाऊच कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि तुम्ही हा कधी याच्या आधी बनवला होता का तेही नक्की सांगा. आणि हा पाऊच आपल्या वेस्ट कापडापासून तयार झालेला आहे, जो की कापड आपलं शिल्लक होतं किंवा मग जे कापड आपण कितीतरी लोक फेकण्यात असं जातं, तर त्या कापडापासून आपण अशी सुंदरशी पर्स रेडी केली आहे. तुम्ही घर बसल्या अशा टाकाऊ वस्तूपासून काहीतरी सुंदर अट्रॅक्टिव्ह तयार करा आणि तुमच्या डेली लाईफमध्ये तुमच्यासाठी किंवा मग जर तुम्हाला बॅग मेकिंगचा बिझनेससाठी विचार करत असाल तर त्यासाठी सुद्धा ही तुमची फर्स्ट स्टेप असणार आहे. तर बघा इथं मी व्यवस्थितपणे सगळे कॉर्नर ऍडजस्ट केले आणि जे आतलं आपलं अस्तर होतं शिलाई त्याला आता आपण डबल फोल्ड करून शिलाई देऊन घेणार आहेत आणि ते आतल्या साईडने ऍडजस्ट करत इथं आपला परफेक्ट सुंदर टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ आणि एकदम प्रीमियर लुकवाला इथं हँड पाऊच रेडी झालाय. आणि तिथंही तेही 2 झिपर पॉकेट सोबत. तर तुम्हाला हा पॉकेट किंवा मग ही पर्स कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि हो,
चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला जाता जाता नक्की सबस्क्राईब करून जावा आणि जेणेकरून तुम्हाला अजून असेच नवनवीन सुंदर बॅग्सचे व्हिडिओ बघायला मिळतील. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.